बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार। न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टामध्ये सादर। स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा हास्यास्पद। एन्काउंटर फेक असल्याचा निर्वाळा। राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याचे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांचे संकेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा। महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट। दोघांमध्ये 1.5 तास महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीवर खलबतं। सैफच्या घरामधून हल्लेखोर शहजादचे 19 फिंगरप्रिंट सापडल्याची सूत्रांची माहिती। फॉरेन्सिक टीमच्या तपासाला मोठं यश। आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा। आरोपी हल्लेखोर मोहम्मद बांगलादेशामध्ये कुस्तीपटू असल्याचं चौकशीमधून उघड। झटापटीच्या दरम्यान सैफवरती भारी का पडला याचा पोलिसांकडून छडा। पालकमंत्रीपदावरून महायुतीमधला वाद चव्हाट्यावर। शिंदेंच्या फोन नंतर अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदाची नियुक्ती रद्द। एकनाथ शिंदेंची गरज संपल्यामुळे बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न। विजय वडेट्टीवार यांचं भाकीत। नवा उदय होईल म्हणत सूचक वक्तव्य। वडेट्टीवार यांच्या भाकीताला राऊतांचा दुजोरा। शिंदे पहिल्यांदा नाराज झाले तेव्हाच उदय होणार असल्याचा गौप्यस्फोट। अस्वस्थ शिंदेंना दरेगावामध्ये नाही तर कुंभमेळ्यात जाण्याचा सल्ला। वडेट्टीवार आणि राऊतांचं भाकीत धादांत खोटं। उद्योगमंत्री उदय सामंत यांचं दावोसमधून प्रत्युत्तर। शिंदेंसोबत राजकारणापलीकडचे संबंध फूट पाडण्याचा प्रयत्न न करण्याचा इशारा। विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरुद्धच्या खटल्याला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती। 2019च्या निवडणुकीमध्ये अमित शहांना म्हणाले होते मारेकरी। प्रेमविवाह केल्याच्या रागामधून जळगावमध्ये भरदिवसा जावयाची कोयता आणि चॉपरनं हत्या। पिंपराळा हुडको परिसरामधल्या घटनेमुळे सैराटच्या आठवणी ताज्या। ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन होणार। केएल राहुल बाहेर पडल्यामुळे लखनौला मिळतोय नवा कर्णधार। लखनौकडून 27 कोटी रुपये मोजून पंतची खरेदी। अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज घेणार शपथ। भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10:30 वाजता शपथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।